महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा तुफानी वाद पेटला आहे. भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर आणि राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांच्यात आरोप प्रत्यारोपाची मालिका सुरू आहे. काही दिवसापूर्वीच पडळकर यांनी जयंत पाटलांच्या वडिलांविषयी वादग्रस्त विधान करून राजकीय वातावरण पेटवलं होतं. आता पुन्हा सांगलीच्या दसरा मेळाव्यात त्यांनी जयंत पाटलांवर अशा शब्दात टीका केली आहे की राजकारणात वादाची नवी थिणगी पडली आहे. आज आपण या संपूर्ण घटनेचा आढावा घेणार आहोत. नेमकं पडळकर काय म्हणाले? तर सांगली जिल्ह्यातील आरेवाडी येथे हिंदू बहुजन दसरा मेळावा मोठ्या उत्साहात पार पडला. या मेळाव्यात गोपीचंद पडळकर यांनी खास शैलीत भाषण केलं. पडळकरांनी सुरुवातीपासूनच हे स्पष्ट केलं की त्यांची लढाई ही प्रस्थापित विरोधात आहे. ते म्हणाले, माझ्यावर जयंत पाटील यांनी मंगळसूत्र चोरीचा आरोप करतात. माझा एक त्यांना सवाल आहे, जयंत पाटील, तुझ्या कुठल्या नंबरच्या बायकोचं मंगळसूत्र मी चोरलं होतं हे मला सांग. हा थेट आक्षेप वैयक्तिक संदर्भ होता. राजकारणात विरोधकांवर टीका केली जाते, पण एखाद्याच्या वैयक्तिक आयुष्यावर प्रश्न उपस्थित करणं ही गंभीर बाब आहे. याच विधानामुळे पडळकर पुन्हा चर्चेत आले आहेत. याशिवाय पडळकर म्हणाले, मी जे विषय मांडले आहेत त्यावर चर्चा करा. कारखाने कारखाने ढापता आणि माझ्यावर पोलीस, तलाठी, तहसीलदारांना पुढे करता. पण मी सुद्धा सुभेदार मल्हाररावाची औलाद आहे. मी घाबरणार नाही. यातूनच पडळकरांनी थेट जयंत पाटलांच्या कारखान्याच्या राजकारणावर टीका केली. पडळकरांच्या भाषणात आणखी एक महत्वाचा मुद्दा समोर आला. ते म्हणाले की सांगलीमध्ये महाराष्ट्र संस्कृती बचाव सभा झाली होती. त्या ठिकाणी त्यांनी आई बहिणीवरून शिव्या देण्यात आल्या. पडळकर म्हणाले, मला गोप्या गोप्या असं म्हणत होते. मी 40,000 मताने निवडून आलेला आमदार आहे. मला उघड्यावर अपमानित करण्यात आलं. पण कुठल्याही टीव्ही चॅनलवर या प्रकरणाची चर्चा झाली नाही. यानंतर त्यांनी सवाल केला, मला गोप्या म्हणतात. हे जर मान्य असेल तर मी तुला जयंत्या असं म्हणलं तर चालेल का? मी म्हणणार नाही, पण असं म्हणलं तर चालेल का? या वक्तव्यामुळे पडळकरांनी स्पष्ट केलं की त्यांना अपमानित करण्याचा प्रयत्न होत आहे, पण ते घाबरणार नाहीत. या विधानानंतर आता राजकारणात पुन्हा खळबळ माजली आहे. कारण जयंत पाटील हे राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे महाराष्ट्रातील महत्त्वाचे नेते आहेत. दुसरीकडे गोपीचंद पडळकर हे भाजपकडून विधानसभेत निवडून आलेले आणि धनगर समाजातील प्रभावी चेहरा आहेत. दोन्ही नेत्यांमध्ये जुनी शाब्दिक चकमक सुरू आहे. पडळकरांनी पूर्वीही जयंत पाटलांवर वैयक्तिक टीका केली होती. त्यानंतर विरोधकांनी त्यांना खूप धारेवर धरलं होतं. पण यावेळी पुन्हा त्यांनी त्याच शैलीत घणाघाती टीका केली आहे. या वादामुळे सांगली जिल्ह्याच्या राजकारणात वातावरण तापलं आहे. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडून यावर तीव्र प्रतिक्रिया येण्याची शक्यता आहे. कारण जयंत पाटील यांच्यावर वैयक्तिक हल्ला झाला. याच भाषणात गोपीचंद पडळकरांनी धनगर आरक्षणाबाबतीतही स्पष्ट भूमिका मांडली. ते म्हणाले, मी धनगर आरक्षण मिळवण्यासाठी सक्षम आहे. ओबीसी आरक्षणाला आमचा पाठबळ आहे. मराठा आरक्षणाला आमचा विरोध नाही. पण मराठा आरक्षण वेगळ्या प्रवर्गातून गेल्यास प्रश्न सुटेल. आरक्षणासाठी सरकारचा पाठिंबा मिळवायचा असेल तर सगळ्यांनी एकत्र यायला हवं. यातूनच पडळकर स्वतःला धनगर समाजाचा खरा चेहरा लढावया असं नेता म्हणून उभा करण्याचा प्रयत्न करत आहे. भाजपमध्ये ते सातत्याने धनगर आरक्षणाचा मुद्दा मांडतात. यामुळे त्यांची प्रतिमा समाजात वाढत आहे. सध्या महाराष्ट्रात अनेक अनेक राजकीय घडामोडी घडत आहेत. अशातच गोपीचंद पडळकर, जयंत पाटील यांच्यातील हा वाद नक्कीच गाजणार आहे. पडळकरांच्या विधानामुळे वातावरण तापलं आहे. राष्ट्रवादीकडून या प्रकरणाचा तीव्र प्रतिक्रिया येऊ शकते. एकीकडं वैयक्तिक टीका, आरोप, प्रत्यारोप हे सुरू आहे. तर दुसरीकडं धनगर, मराठा, ओबीसी आरक्षणासाठी गंभीर प्रश्न अजूनही सुटायचे आहेत. हा वाद संपतो की नाही याकडं सर्वांचं लक्ष लागून आहे. त्याचबरोबर गोपीचंद पडळकर आणि जयंत पाटील यांच्या वादाबद्दल तुमचं काही मत असेल तर होऊ द्या चर्चा. चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा.